छत्रपती शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या नंतर स्वराज्याची जबाबदारी जी आली ती शाहू महाराज सातारचे आणि कोल्हापूरचे संभाजी महाराज दुसरे म्हणजेच कोल्हापूरचे पहिले छत्रपती संभाजीराजे यांची आणि त्या काळातल्या परिस्थितीनुसार वारणेचा तह झाला. दोन छत्रपती घराण्यांमध्ये सातारा गादी वेगळी झाली आणि कोल्हापूर वेगळी झाली आणि या कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजीराजे यांच्या अमात्य जे होते भगवंतराव अमात्य त्यांनी हा किल्ला बांधला. तरी या भागावर कोंढा भागावर लक्ष ठेवणं, कोंढा घाटावर लक्ष ठेवणं यासाठी या किल्ल्याचं महत्त्व होतं. कारण सावंतवाडीकर सावंत जे होते यांनी हे ठिकाण याला कुलवण किंवा डोंगर म्हणतात, टेकडी म्हणतात, या टेकडीवर वर्चस्व मिळवण्यासाठी आणि त्यावेळेला करगीरकरांचे अमात्य या ठिकाणी आले आणि या टेकडीवर आपला कब्जा मिळवला. त्यावेळेला त्या कब्जानंतर युद्ध चालू असताना हा किल्ला बांधला गेला. म्हणजे तुम्ही या किल्ल्यांमध्ये काही ठिकाणी फक्त रचीव दगड दिसतात, त्याच्या आधारे तो किल्ला पूर्ण करण्यात आला. याच ठिकाणी फक्त हे जी बदली बांधकामं दिसतात ही सोडली. ही बांधकामं कसली आहेत तर शिबंदीसाठीची, म्हणजे शिबंदी म्हणजे राहण्यासाठीची ठिकाणं आणि दुसरी गोष्ट धान्य कोठार किंवा इतर साहित्य भरणारी कोठार. या व्यतिरिक्त या किल्ल्यावर बऱ्यापैकी बांधकामं नाही. या ठिकाणी जो बाले किल्ला आहे या बाले किल्ल्याचा या ठिकाणी एक दरवाजा होता पूर्वी, आता त्याचं थोडंसं अवशेष राहिलेलं आहे आणि खाली मूळ किल्ल्याचा दरवाजा, हे दोन दरवाजे या ठिकाणी आहेत. त्या व्यतिरिक्त काही बुरुज आणि इतर बांधकामं सोडली तर वनदुर्गांमधला सगळ्यात महत्त्वाचा किल्ला हा किल्ला या भागातला आहे. तर या पद्धतीनं हा किल्ल्याचा इतिहास आहे. याच्या व्यतिरिक्त सावंतवाडीकर सावंत आणि कोल्हापूरकर यांच्या युद्धाच्या वेळच्या काही घटनांमध्ये काही लोक मारले गेले, जसं काटे आहेत, त्यानंतर राणे आहेत, अशी काही लोकांची नावं आहेत ती काही वेळाच्या युद्धांमध्ये मारली गेली किंवा शहीद झाली. आणि त्याच्यानंतर अंग्रेंनी एका वेळेला किल्ला हा जिंकला होता. कान्होजी आंग्रे जे म्हणजे समुद्रावरची ज्यांची सत्ता होती, समुद्रावरचा शिवाजी ज्यांना म्हणायचं, ते आंग्रे त्यांनी हा किल्ला एक काळ जिंकला होता, परत करगीरकरांनी जिंकला, हा इतिहास आहे. त्या व्यतिरिक्त या भागात जर कुणाचं कार्य चांगलं झालं असेल तर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांनी जे जंगलांच्या विषयी महत्त्वाचे निर्णय दिले, जंगल राखण्यासाठी राखीव जंगलाचा भाग म्हणून हे दाजीपूर जंगल किंवा राधानगरी वन जे आहे हे राखीव ठेवलं, तो हा जंगल भाग. त्याच शाहू महाराजांनी या भागामध्ये हत्तींची किंवा इतर जनावरांची पैदास जास्त प्रमाणात होईल यासाठी प्रयत्न केले. अगदी त्यावेळीच्या कायद्यांमध्ये शाहू महाराजांच्या काळातल्या कुठल्याही प्रकारची आग लागू नये अशा वस्तू जंगलात घेऊन जाण्यासाठी मनाई होती. त्याचबरोबर जंगलामधल्या काही वस्ती उठवून ते जंगल चांगल्या पद्धतीने राहावं यासाठी वस्ती उठवून ती बाहेर काढली गेली आणि त्या वस्ती उठवलेल्या व्यक्तींना ज्या त्यावेळी पैसे देऊन किंवा त्यांना घराची जागा देऊन घरं बांधून त्यांना दिली गेली. अशा पद्धतीचं काम शाहू महाराजांनी केलं. त्याच पद्धतीचं काम राधानगरी धरणाच्या वेळेला धरणग्रस्तांना त्या शाहू महाराजांनी मदत करून केली. असं हे संपूर्ण भाग जो आहे. या व्यतिरिक्त आपल्याला या भागात हत्ती महल जो इथून गेल्यानंतर ताजीपुरातून राधानगरीमध्ये बघायला मिळतो. त्यानंतर इकडं कडगावच्या भागात जिंजी महल किंवा जिंजीवास वाडा, जे राजाराम महाराज जिंजीला जे गेले ते जाताना त्या ठिकाणी गुप्त वेशात राहिले होते, असा एक वाडा त्या ठिकाणी बघायला मिळतो. राधानगरी धरणाच्या मध्ये जे असणारं बेनजर किल्ला म्हणजे थोडक्यात दृष्टीला अप्रतिम असं दिसणारं असं ते नाव आहे, पण त्याचं बेनझीर विला करून सगळ्यांनी आपल्यासारख्या लोकांनी त्याची वाट लावलेली आहे. तर असा बेनझर विला पाण्यात जो आहे, पाण्यातल्या टापूवर आहे आणि त्याच्यावर जाण्यासाठी 1-2 वेळा चान्स मिळाला. 2019 आणि त्याच्या आधी 1972 साली आणि 1922 साली 2022 साली पण तिथं जाता आलं चालत, पण बऱ्यापैकी चारी बाजूनं पाणी असल्यामुळे जाता येत नाही. या व्यतिरिक्त खऱ्या अर्थानं अशा पद्धतीची ट्रेक नियोजन करून जी टीम आहे त्या टीम खास करून ऋतुराज दादांचं मी नाही आहेच, पण ते तुमच्या मार्गदर्शनाने हे काम चालू आहे. पण मी दुसरा अनुभव दादांच्यावर घेतलाय. दादांची उत्सुकता एखादी गोष्ट जाणून घेण्याची आणि ते विचारतात प्रत्येक गोष्टी की याचं काय आहे, कसं याची माहिती द्या. नुसतंच किल्ल्याच्या विषयी इतिहासाविषयी नाही तर
निसर्गाविषयी, झाडांच्या विषयी, प्राण्यांच्या विषयी जाणून घेण्याची चुरूक जी मी बघितली दादांच्याकडे, ती बघून मला खऱ्या अर्थानं एक प्रसंग दादा मुद्दाम सांगतो. या प्रसंगी मुद्दाम सांगावं असं वाटतंय मला. संभारायांची निवडणूक होती 2009ची आणि मी त्यावेळी त्यांच्याबरोबर फिरत होतो. बावड्यात हे चालू होतं आणि दमलो म्हणून एका चौकात बसलो होतो. थोड्या वेळानं पाठीवर हात पडला. माझ्या बाजूला बंटी साहेब बसलेत आणि काय करायला इथे बसून म्हणले. मी म्हटलं दादा असं असं म्हणजे हे करायला लागलो. म्हणले दमला जरा काय खाणार आहे काय म्हणले. म्हणजे ही आत्मीयता जी असते ही बघायला मिळणं हे महत्वाचं आहे. आणि त्यावेळी मी एकदम कॉलेजचा तुमच्यासारखा युवक असं येऊन बोलणं आणि माझ्याबरोबर पायरीवर बसले असं बसणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात एखाद्या गोष्टी पुढे नेण्यासाठी. अशा गोष्टी त्यांच्या कार्याला खरोखर मला नमन करावं असं वाटतं. एवढं बोलतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नाही मी आता वाटत सगळं सांगत चालू. कोणाला काही प्रश्न असला तर विचारा. काही विचारायचं विचारू शकतो. निसर्गासंदर्भात, इतिहासासंदर्भात महाराज तिथं आले, किल्ल्यावर आले की शिवाजी महाराज सगळ्यांना आठवतात. मी शिवाजी महाराजांचं काहीच बोललो नाही. असं काही कोणाच्या डोक्यात असेल तर ते विचारा. कारण शिवाजी महाराजांच्यावर बोलायला वेळ दिला तर खूप आहे. दादांना माहिती आहे रंगना मी पूर्ण वेळ तेच बोलत होतो. सर ते अशी तुम्ही 2 नावे सांगितला ते म्हणजे संदर्भ कधीपासून या किल्ल्याची शिवगड आणि दुसरे त्यावेळी 1731 ते 34 या दरम्यान हा किल्ला बांधला गेला. त्या दरम्यानच त्याची नावं ती ठेवलेली आहे. संभ्रमावस्था ही पण आहे. सदानंदगड आणि शिवगड एकच आहे की शक्यता आहे दुसरा असण्याची. सदानंदगड आणि शिवगड मात्र हाच आहे. असे काही संदर्भ मिळतात की त्याचं नाव बदलून केल ठेवलं. अशा अनेक आहेत. इकडं आजऱ्याकडं नरसिंहगड आहे. त्यानंतर मला वाटतं भगवंतगड आहे, रांगणा आहे. इकडं अशी किल्ल्यांची रांग आहे या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये. शिवकाळाच्या आधीपासून काही आहेत, शिवकाळात महाराजांनी बांधलेले आहेत. अशा अनेक किल्ले या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. महाराजांनी 350च्या वर किल्ले बांधले. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, महाराजांनी वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोकांनी ज्या गड्या बांधल्या होत्या छोटे छोटे किंवा वाडे उडे बांधून राहत होते फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी गाव सगळं सोडून द्यायचे. अशा लोकांच्यावर वचक ठेवण्यासाठी त्याचे किल्ले पाडलेले आहेत शिवाजी महाराजांनी. असले किल्ले ठेवू दिले नाही. सगळ्या किल्ले गावाला एकत्र एखाद्या मोठ्या किल्ल्यावर आणणं, त्यांना संरक्षण देणं, भाजीच्या देठालाही हात लावू नका शेतकऱ्यांच्या, अशा सूचना आपल्या मावळ्यांना देणं, ह्यात महाराजांच्या रयतेचा राजा म्हणजे ओळख आहे ती दिसून येते. किल्ल्यांच्या विषयी याच्याविषयी खूप बोलता येईल, युद्धांच्या विषयी बोलता येईल. ते आणि कधी तर आपण जेवताना पण विचारते.